दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सोमवार दिनांक 16 मार्च रोजी रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त दर्गावाली मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमातून पाटोदा शहरात पुन्हा एकदा सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सलोख्याचे दर्शन घडले। या इफ्तार कार्यक्रमाला विविध धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे रोजा सोडत एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या। समाजात शांतता, एकोपा आणि परस्पर आदराची भावना कायम राहावी हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष सूरज जावळे व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अनुसरून हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता दृढ होत असून विविध धर्मीय लोकांमध्ये आपुलकीचे नाते अधिक मजबूत होते। या कार्यक्रमामुळे पाटोदा शहर हे पुरोगामी विचारांचे असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे शहर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। या प्रसंगी नगराध्यक्ष राजू भैया जाधव, डॉक्टर नरेंद्र जावळे, प्रकाश जावळे, शेतकरी नेते गणेश कवडे, ॲडव्होकेट सय्यद वहाब, ॲडव्होकेट जब्बार पठाण, मराठा सेवक बाबा तिपटे यांच्यासह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले। एक बहुत सारा अच्छा सारा यहाँ पर इंतजाम करके इफ्तार का प्रोग्राम रखा है। मैं इन सब साथियों को, हमारे इन अम्बेडकर जयंती के सभी भाइयों को यहाँ से दिली मुबारकबाद देता हूँ। और ये अपने पाटोदे का एक जो सभ्यता और अच्छा माहौल है, इसको बनाए रखने के लिए हम सब ने इसी तरह एक दूसरे से मिलजुल कर पूरे देश को आगे बढ़ाने के लिए काम करना चाहिए। और उसकी बुनियाद हमारे शहर से हमेशा होती रही है। और दोबारा से, और मैं उन सभी साथियों का, अम्बेडकर जयंती के सभी हमारे सूरज जावड़े और उनके सभी टीम है, उन सभी टीम का मैं यहाँ पर शुक्रिया अदा करते हुए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव समितीतर्फे मुस्लिम समाज यांच्यासाठी रोजा इफ्तारचा कार्यक्रम आज या ठिकाणी ठेवलेला आहे। मी या कमिटीचे सर्व सदस्य, अध्यक्ष व सर्व दलित बंधू व हिंदू मुस्लिम सर्वांनी एकत्र येऊन जो आजचा जो उत्सव साजरा केला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अशीच आपली परंपरा कायम राहावी ही शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जी कमिटी स्थापन झाली त्याचे अध्यक्ष सूरज जावळे, प्रकाश जावळे, चेतन जावळे व त्यांची सर्व टीम, अवसरमल साहेब यांनी दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीने ही इफ्तार पार्टी आयोजित केली व इथे छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार कसा जपला पाहिजे हे पाटोदा तालुक्यातून खरंच एक ऐक्याचं जे प्रतीक आहे हे दरवर्षी दाखवलं जातं। कसल्याही जातीपातीला थारा न देता हा पाटोदा जसा क्रांतिसिंह नाना पाटलाच्या विचारावर उभा राहिला तसाच अजूनही त्या विचारावर अजून पुढे जाण्याचं काम करतोय। आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या पाटोदा तालुक्यातून दाखवून देण्याचं काम ही सर्व इतर पक्षाचे लोकही करण्याचं काम करतात। याबद्दल मी सर्व आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी किंवा त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि असंच आपलं कार्य अविरतपणे चालू राहो एवढ्या सदिच्छा व्यक्त करतो। आमचे सर्व मुस्लिम बांधव यांना प्रथम मी येणाऱ्या ईदच्या शुभेच्छा देतो व तसेच आंबेडकर जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा देतो। सालाबाद प्रमाणे याही वर्षी आम्ही मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचं आम्ही आयोजन करीत असतो, तसंच याही वर्षी केलेला आहे। हा एक समतेचा, एकीचा आणि एकमेकावर निष्ठेचा हा प्रसंग आहे आणि हा दर्शवणारा एक भाग आहे। म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की असंच सर्वांनी एक राहिलं पाहिजे, जेणेकरून भारताची एकात्मता, शांतता अबाधित राहील। पुन्हा एकदा मी ईदच्या शुभेच्छा देतो, येणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पण शुभेच्छा देतो। आपण सर्व याही वर्षी
जसं गेल्या प्रमाणे आंबेडकर जयंतीमध्ये सहभागी झाला तसं याही वर्षी सहभागी व्हायला अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. आज पाटोदा येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार पार्टीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने इफ्तार पार्टी मुस्लिम बांधवांना दिलेले आहे. त्याबद्दल मी आंबेडकर जयंतीचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. असंच आपण सामाजिक एकोपा जपावा आणि दरवर्षी या इफ्तार पार्टी देऊन मुस्लिम समाजाच्या आनंदात भर घालावी. पुन्हा एकदा मी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील व अखंड मराठा समाज बांधवाच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं अभिनंदन करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.